नमस्कार. परमिटेशनची काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. म्हटलं तसं इथे प्रत्येक एक्झाम्पल तसं थोडंसं वेगळं असतं. परमिटेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तो असा डायरेक्ट अप्लाय करता येत नाही. त्यासाठी काही कंडिशन दिल्या आहेत का वगैरे ते सगळं डिस्कस करून म्हणजे ते सगळं विचारात घेऊन ते फॉर्म्युले तसे अप्लाय करायला लागतात. काही ठिकाणी केसेस डिस्कस करावे लागतात. सो तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व केली परमिटेशनची आणि कॉम्बिनेशनची सुद्धा की तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस होईल आणि मग तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं असेल तर ते सुचेल की हे कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. तर फॉर्म्युला इझी आहे, फक्त तो अगदी डायरेक्ट इथे अप्लाय होतो प्रत्येक स्टेटमेंटला असं नाही. तो कशा पद्धतीने अप्लाय करायचा ते थोडासा आपल्याला विचार करावा लागतो. सो आपण एक एक्झाम्पल बघूया. हाऊ मेनी नंबर्स ऑफ 4 डिजिट्स कॅन बी फॉर्म फ्रॉम 1 2 3 4 5 6 7 इफ नो डिजिट इज रिपीटेड. सो फर्स्ट जर दिलंय स्टेटमेंट त्याचा आन्सर एकदम सोपं आहे. त्याचा डायरेक्ट परमिटेशन यूज करता येईल. अजून काही क्वेश्चन्स विचारले त्यांची काय परमिटेशन्स येतील ती बघावी लागतील. हाऊ मेनी ऑफ दीज फर्स्ट डिव्हिजिबल बाय 2. सो ते 4 डिजिटेड नंबर मधला कुठले डिव्हिजिबल बाय 2 येणार आहेत तेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे नंबर्स किती येते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. अँड सेकंड इज हाऊ मेनी ऑफ दीज आर ग्रेटर दॅन 3400. सो फर्स्ट एक्झाम्पल हे 4 डिजिट नंबर फॉर्म करण्यासाठी आहे. त्यामध्ये तीन क्वेश्चन्स विचारलेत. एक आहे जस्ट 7 नंबर मधनं 4 डिजिट फॉर्म होण्याचा विथ नो रिपीटेशन, काय नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे डिव्हिजिबल बाय 4. हाऊ मेनी ऑफ दिस आर डिव्हिजिबल बाय 4 अँड हाऊ मेनी ऑफ दिस आर ग्रेटर दॅन 3400. तशी तीन एक्झाम्पल्स पहिल्या ह्याच्यात दिलेली आहेत वेअर रिपीटेशन इज नॉट अलाउड. अजून एक ह्याच डिजिटवरनं अजून एक एक्झाम्पल दिलंय. हाऊ मेनी ऑफ दीज आर ग्रेटर दॅन 1000 अँड लेस दॅन 4000 इफ रिपीटेशन इज अलाउड. सो अजून एक क्वेश्चन विचारलाय की इन बिटवीन 1000 टू 4000 किती एलिमेंट्स आहेत, किती नंबर्स फॉर्म होतील इफ रिपीटेशन इज अलाउड. सो तिथे आपल्याला रिपीटेशन अलाउड हा कन्सेप्ट यूज करायचा. सो आपण एक एक्झाम्पल म्हटलं तसं एक्झाम्पलचे बरेच पार्ट्स आहेत ते एक आपण इथे सॉल्व्ह करत जाऊया. सगळ्यात पहिलं जे स्टेटमेंट आहे ते एकदम इझी आहे. बिकॉज हाऊ मेनी नंबर्स ऑफ 4 डिजिट्स कॅन बी फॉर्म फ्रॉम दिस 1 to 7 इफ नो डिजिट इज रिपीटेड. सो सिम्पली काय आहे अरेंजमेंट आहे. अरेंजमेंट ऑफ 7 एलिमेंट्स टेकन 4 ॲट अ टाइम और अरेंजिंग 4 ॲट अ टाइम असं आपल्याला म्हटलंय कारण 4 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. पहिल्या स्टेटमेंटचा आन्सर सिंपल आहे ते आपण डायरेक्ट लिहूया. नो रिपीटेशन असं म्हटलंय. सो फ्रॉम 1 2 3 4 5 6 7 हे असे डिजिट दिलेले आहे. फ्रॉम दिस डिजिट 4 डिजिट नंबर्स can be formed in याचं सिंपल आहे 7 अवेलेबल आहे 7 p एका वेळेला किती 4 डिजिट आणि नो रिपीटेशन येते म्हणजे 7p NPR चा फॉर्म्युला येणार आहे 7p4 वेज. सिंपल आहे 7 एलिमेंट्स दिले आहेत 4 एलिमेंट सिलेक्ट करायचे आणि अरेंज करायचे म्हणजे नंबर त्याचा फॉर्म करायचा. तो सिंपल आहे त्यामुळे 7p4 वेज असा आहे. That is 7p4 म्हणजे किती 7 फॅक्टोरियल अपॉन 7 minus 4 फॅक्टोरियल. That implies 7 into 6 into 5 इथपर्यंत निघूया. 7 minus 4 means 3 फॅक्टोरियल into 4 into 3 फॅक्टोरियल आणि हे 7 minus 4 means 3 फॅक्टोरियल म्हणजे कॅन्सल होईल. 3 फॅक्टोरियल हे कॅन्सल आणि मग हा जो काही प्रॉडक्ट आहे तो परत प्रॉडक्ट करत असते 6 into 5 into 4 असं का हे मल्टिप्लिकेशन करा. That number of ways are selecting 4 digit number forming 4 digit numbers from using these 1 to 7 numbers. एकदम सिंपल होतं नेहमीची अरेंजमेंट आली. आता यातलाच अजून काही 2 पार्ट्स राहिलेत. हेच सेम स्टेटमेंट यूज करून म्हणजे नो रिपीटेशन वगैरे हे यूज करून आपल्याला अजून 2 एक्झाम्पल्स सॉल्व करायचे ते की डिव्हिजिबल बाय 2 अँड सेकंड इज ग्रेटर दॅन 3400. सो पहिला आपण डिव्हिजिबल बाय 2 चं बघूया. हाऊ मेनी ऑफ दीज आर डिव्हिजिबल बाय 2 इफ नो रिपीटेशन इज अलाउड. रिपीटेशन अलाउड नाहीये तिथे. तरी तसं त्यात सिंपल आहे. आता आपल्याला काय बघायचंय
डिव्हिजिबल बाय ह्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा डिव्हिजिबल बाय म्हणजे 4 डिजिट्स नंबर फॉर्म करायचा आहे आणि कुठल्या डिजिट्स मधनं त्या 1 to 7 मधनच फॉर्म करायचं आहे पण त्याचा त्या कसा असला पाहिजे कंडिशन आली आता इथे त्यामुळे आपल्याला काय एनपीआरचे काय फॉर्म्युले अप्लाय करावे लागतील हे बघावं लागेल 4 डिजिटेड नंबर फॉर्म करायचा आहे आपण सगळं व्यवस्थित हेच करूया बघूया काय ते सो 1 2 3 4 डिजिटेड नंबर्स फॉर्म करायचे म्हणजे 4 प्लेसेस आहेत आता डिव्हिजिबल बाय 2 ही कंडिशन असण्यासाठी तो नंबर आहे तो काय लागणार आहे इव्हन नंबर लागणार आहे एवढीच कंडिशन आहे इव्हन नंबर आहे म्हणजे लास्ट प्लेसला फक्त एक कंडिशन येईल लास्ट प्लेसला काय असला पाहिजे नंबर किती आहे नंबर 1 to 7 ना सर 2 4 और 6 सो याच्यात ऑप्शन फक्त 2 4 आणि 6 आहे एवढेच ऑप्शन आहेत आणि ह्या 3 प्लेसेसना काही ऑप्शन आहेत का इथे कुठलाही चूज केला तरी चालेल बिकॉज 2 4 6 हा लास्ट प्लेसला आला की तो इव्हन होणार आहे अँड दॅट विल बी डिव्हिजिबल बाय 2 असा तो असणार आहे आता फक्त ह्याच्यात काय सिलेक्शनचा आहे क्रायटेरिया आहे म्हणजे काय अरेंजमेंटसाठी घ्यायला लागेल की ह्या 3 नंबर्स मधनं आपल्याला सिलेक्ट करावा लागेल लास्ट प्लेसचा जो नंबर येतो आणि मग रिमेनिंग 3 प्लेस किती नंबर्स मधनं आपण सिलेक्ट करू शकू रिमेनिंग किती नंबर्स आहेत तर 6 नंबर्स आहेत तर 6 नंबर पैकी यातला 2 4 6 हा तिथे येणार नाही त्यातले उरलेले जे काही नंबर्स असतील 6 नंबर मधनं त्यातला कुठलाही नंबर चालणार आहे या प्लेसेसला इथे लिहिण्यासाठी सो 6p आणि किती प्लेसेस रिमेनिंग आहेत तर इथे 3 प्लेसेस आहेत यांच्यासाठी काय ऑप्शन आहे 6 आहे आणि या एका प्लेससाठी काय आहे तर 1 ऑप्शन म्हणजे ह्या 3 मधनं एक सिलेक्ट करायचं आहे सो आणि हे सगळं सायमल्टेनियसली होणार आहे म्हणजे ह्या 3 डिजिटचा एक वेगळाच नंबर फॉर्म केला आणि ह्या 1 डिजिटचा एक वेगळाच नंबर फॉर्म केला असं नाहीये सो एकत्र आपल्याला तो 4 डिजिटेड नंबर फॉर्म करायचा आहे सो हे सगळं सायमल्टेनियसली होणार आहे म्हणजे काय इथे जेव्हा मी सपोज 1 2 3 असा ऑप्शन घेतला तर इथे 4 किंवा 6 लागणार आहे सपोज मी 4 केला तर हे सायमल्टेनियसली सगळं वर्क होणार आहे आणि तो एक नंबर किंवा ती अरेंजमेंट एक फॉर्म होणार आहे त्यामुळे आपल्याला असं बघावं लागतं की काही तिथे केसेस येत आहेत का काही म्हणजे कुठलं मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल काय ॲडिशन प्रिन्सिपल तिथे अप्लाय होतोय आणि त्यावरून मग काय त्याचं परमिटेशनचा आन्सर येईल ते बघावं लागेल म्हणून आपण हे असं घेतलंय आता आपल्या लक्षात आलंय की ही जी 4th प्लेस आहे त्याला 3 ऑप्शन्स आहेत सो आपण लिहूया इथे सो युनिट प्लेस त्याला काय म्हणतो आपण युनिट प्लेस सो युनिट प्लेस या 4 डिजिट नंबरच्या युनिट प्लेस can be filled with 2 4 or 6 हे 3च ऑप्शन आहेत कारण का नंबर डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे इव्हन नंबर हवा त्यामुळे युनिट प्लेसला हे 3च ऑप्शन आहेत therefore this unit place can be filled with 2 4 6 that is in किती वेळेस देणार आहेत 3 नंबर्स अवेलेबल आहेत एक प्लेस आपल्याला फिलअप करायचे 3p1 वेज सो युनिट प्लेसचं काम झालं युनिट प्लेसचं 3p1 वेजने आपण ती फिलअप करू शकतो आता त्या 7 मधला एक नंबर युनिट प्लेससाठी गेला तर रिमेनिंग 6 राहिलेत ना रिपिटेशन नॉट अलाउड आहे त्यामुळे ते 6 मधले रिपिटेशन न घेता आपल्याला एनपीआरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल सो रिमेनिंग 3 प्लेसेस म्हणजे कुठल्या ह्या 1 2 3 प्लेसेस कॅन बी फॉर्म using remaining 6 digit उरलेल्या 6 डिजिट्स मधनं उरलेल्या 3 प्लेसेस करता येतील इन किती वेजने करता येतील 6p3 वेज पण हे सेपरेटली असं करायचं नाही ना सायमल्टेनियसली हा सगळा एक्सपेरिमेंट होणार आहे म्हणजे युनिट प्लेसला ह्यापैकी नंबर तेव्हा रिमेनिंग 3 प्लेसला ह्यापैकी नंबर तिथे आपण फिल करणार आहोत आणि तो एक 4 डिजिटेड नंबर फॉर्म करणार आहोत therefore टोटल नंबर ऑफ वेज आता तुम्ही एक्झाम मध्ये लिहिताना ते सगळं वाक्य स्टेटमेंट लिहायचं therefore टोटल नंबर ऑफ वेज फॉर्मिंग 4 डिजिटेड नंबर युजिंग 1 to 7 numbers which is divisible by 2 are असं लिहू पुढे आपण लिहिणार 3p1 into 6p3 तर थोडंसं सॉल्व्ह करूया 3p1 means 3 आता
फॉर्म्युले माहीत झाले असतील. np1 मीन्स n असतं आणि 6p3 मीन्स 6 फॅक्टोरियल अपॉन 6 मायनस 3 फॅक्टोरियल मीन्स 3 फॅक्टोरियल. आता इथे हा 3 आणि हा 3 जात नाही, इथे 3 फॅक्टोरियल आहे, इथे सिंगल 3 आहे, तर 3 फॅक्टोरियल एक्सपांड करावं लागेल. आता 6 फॅक्टोरियल आहे न्यूमरेटर मध्ये, त्यामुळे 6 फॅक्टोरियल आपण 3 पर्यंत नेऊ आणि तो तिथे हे होईल, कॅन्सल होईल. कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही, सिंपल आहे. सो विच इज इक्वल टू 3 into 6 फॅक्टोरियल मीन्स 6 into 5 into 4 into 3 फॅक्टोरियल आणि मग आता डिनॉमिनेटरचा 3 फॅक्टोरियल कॅन्सल होऊ शकतो. सो कॅन्सल. सो आन्सर इज 6 into 5 into 4 into 3 फॅक्टोरियल नाही, इथे हा 3 फॅक्टोरियल आणि फॅक्टोरियल हे 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. सिंगल 6 into 5 into 4 into 3 जो काही प्रॉडक्ट येईल तो लिहा. अँड देअर काय तेवढे वेज असणार आहेत, नंबर ऑफ वेज ऑफ फॉर्मिंग 4 डिजिट नंबर्स फ्रॉम 1 to 7 विच आर डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे ते इव्हन नंबर्स आहेत. सो अशा पद्धतीने ही एक्झाम्पल्स थोडीशी आपल्याला विचार करून सॉल्व्ह करायला लागतात. अर्थात म्हटलं तसं खूप एक्झाम्पल सॉल्व्ह केलीत की हळूहळू तुम्हाला पण ती प्रॅक्टिस होईल. आता ह्याच फर्स्ट एक्झाम्पलचा अजून एक पार्ट राहिला, ग्रेटर दॅन 3400 नंबर्स किती असतील. तर पुन्हा आपण थोडंसं इथे विचार करूया. ग्रेटर दॅन 3400 असे 4 डिजिटेड नंबर पाहिजे तर रिपिटेशन इज नॉट अलाउड असं म्हटलंय. सो 4 प्लेसेस आहेत, अगेन 4 डिजिटेड नंबर. सो 4 प्लेसेस आहेत. आता प्रत्येक प्लेसला आपल्याला विचार करायला लागेल की कुठल्या टाईपचे नंबर्स फिलअप करावे लागतील. काही केसेस वगैरे येत आहेत का बघावे लागतील, कारण ग्रेटर दॅन 3400 त्यामुळे तशा कंडिशन फुलफिल होणारे नंबरच आपल्याला घ्यायचे. सो ग्रेटर दॅन 3400 त्यामुळे फर्स्ट प्लेसला सपोज आपण आता इथे चुकून 1 आला तर 3102 वगैरे असा आला तर चालणार नाहीये हा नंबर. ग्रेटर दॅन 3400 त्यामुळे फॉर सेफर साईड आपण फर्स्ट प्लेसला सपोज 4, 5, 6 और 7 यातलेच जर नंबर घातले तर ऑफकोर्स तो जो नंबर आहे तो 3400 पेक्षा ग्रेटर येईल. मीन्स ही जी फर्स्ट प्लेस आहे त्याला सपोज आपण असं घातलं 4 और 5, 6 और 7 यातले कुठलेही डिजिट जर आपण इथे घेतले तर अर्थात ग्रेटर दॅन 3400 येईल. सो आपण फर्स्ट केस डिस्कस करू, कारण फक्त तेच डिजिट यूज करता येतील असं नाही, कारण 3, 4, 2, 3 दिस नंबर इज ऑल्सो ग्रेटर दॅन 3400 ना, ह्या नंबरचा आपण विचारायला हवा. सो ती केस पण आपल्याला डिस्कस करावी लागेल. सो फर्स्ट आपण असं करूया की फर्स्ट प्लेसला सपोज आपण फॉर सेफर साईड 3 न घेता 3 च्या पुढचेच सगळे नंबर घेतले, म्हणजे 4, 5, 6, 7 हेच नंबर जर आपण घेतले. सो इथे काय काय ऑप्शन आहेत मग 4, 5, 6, 7. सो इथे 1000 प्लेस आहे, त्याला आपण 4, 5, 6, 7 पैकी काही चूज केला, काही सिलेक्ट करण्यासाठी. तर रिमेनिंग प्लेसला मग काही कंडिशन राहील का, बिकॉज रिपिटेशन इज अलाउड असं म्हटलं. सॉरी, रिपिटेशन इज नॉट अलाउड असं आहे. पण जे रिमेनिंग आहे ते रिपिटेशन नॉट अलाउड असले तर NPRचा फॉर्म्युला येतो, रिपिटेशन अलाउड असला तर N⁻R फॉर्म्युला येतो वगैरे माहिती आहे. पण तो डायरेक्ट येणार नाहीये, कारण फर्स्ट केस आपल्याला डिस्कस करतोय आपण. त्या 4 नंबर पैकीच फर्स्ट 1000 प्लेसला जर आपण नंबर इथे घातला तर रिमेनिंग 3 प्लेसेस मध्ये काय ऑप्शन आहेत. मग इथे एक कुठला तरी जाईल, सपोज 6 गेला इथे, तर मग 1, 2, 3 मग 6, 1, 2, 3 दिस इज ग्रेटर दॅन 3400 सो दिस नंबर इज अलाउड. आता निश्चितपणे आपण यातले कुठलेही नंबर हे ग्रेटर दॅन 3400 असं म्हणू शकतो, बिकॉज आपण 1000 प्लेसला 4, 5, 6 और 7 यातले नंबर्स फिलअप करतोय. सो ह्या प्लेससाठी काय ऑप्शन आहे, 4 मधनं एक सिलेक्ट करायचं असा तो ऑप्शन आहे. आणि रिमेनिंग 3 प्लेसला मग काही कंडिशन येईल का, इथे 1 चालेल, इथे 2 चालेल, किंवा कुठे इथे 5 चालेल, इथे 4 चालेल, कुठलाही चालेल. ते सगळेच नंबर ग्रेटर दॅन 3400 आहेत. त्यामुळे आता किती नंबर राहिले शिल्लक, 6 नंबर राहिले, त्याच्यातून 3 प्लेसेस फिलअप करायचे आहेत. सो 6p3 ने रिमेनिंग प्लेसेस फिलअप होतील. सो केस 1 असं आपण म्हणू. केस 2 का, कारण का इथे आपण फर्स्ट प्लेसला 3 नाही अजून कन्सिडर केलाय. 3 कन्सिडर केला तर सेकंड प्लेसची पण कन्सिडरेशन बघावं लागेल, कारण 3 इथे घेतला तर इथे 1 नाही चालणार, 2 नाही चालणार, म्हणजे ती आपल्याला एक वेगळी केस डिस्कस करावी लागेल आणि मग या सगळ्या केसेस ऍड करायचे. सायमल्टेनियसली आपण जेव्हा घेतो त्या सायमल्टेनियसली जी गोष्ट घडते त्या सगळ्या मल्टिप्लिकेशन मध्ये येतात आणि आपण वेगवेगळ्या कंडिशन एक एक डिस्कस करतो, केसेस डिस्कस करतो. त्या सगळ्या केसेस एकत्र आणायच्या म्हणजे मिळवायच्या म्हणजे ऍड करायच्या, तेव्हा ती तिथे ऍडिशन होणार आहे. कारण आपण काय काय कंडिशन आहेत त्याप्रमाणे एक सोल्युशन काढतो आणि मग शेवटी नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ वेज म्हणतोय ना. सो त्या सगळ्या कंडिशन फुलफिल करणाऱ्या सगळ्या केसेस या सगळ्या ऍडअप होतात शेवटी. सो देन देअर विल बी ऍडिशन.
पण आता आपण फक्त याचं सायमल्टेनियसली कुठला नंबर फॉर्म होईल तो बघतोय. त्यामुळे इथे एकमेकांमध्ये काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं. सो 1000 place can be filled with 4, 5, 6, 7 कारण ग्रेटर दॅन 3400 ग्रेटर दॅन 3400 यायला हवा. देन आणि ते किती वेजने होईल, 4, 5, 6, 7 चार अवेलेबल आहेत आणि एकच प्लेस फिल अप करायची म्हणजे 4p4 इन ते लगेच लिहून टाकूया. इन 4p1 वेज simultaneously remaining 3 will be filled from remaining उरले किती आता 6 नंबर उरले ना. ते चारीच्या खाली नंबर आपण इथे टाकणार नाही, 4 पैकी एक कुठला तरी इथे आपण प्लेस करणार ना. आणि मग उरले किती, याच्यात एक प्लेस करून झाला की 7 मधला इथे एक गेला म्हणजे 6 उरले ना. तर 6 मधनं आपण सिलेक्ट करणार फ्रॉम रिमेनिंग 6 डिजिट्स इन 6 आणि प्लेसेस किती आहेत, 1, 2, 3. 6 मधनं 3 सिलेक्ट करायचे. 6p3 वेज 6 नंबर घ्यायचे, 6 डिजिट घ्यायचे आणि 3 डिजिट फिल करायचे, ते अरेंज करायचे म्हणजे 6p3 वेज. देयरफॉर टोटल या केस साठी टोटल नंबर ऑफ वेज वेअर 1000th प्लेस फिल्ड विथ 4, 5, 6 और 7 ह्या कंडिशन साठी टोटल नंबर ऑफ वेज इज इक्वल टू किती येणार आहेत, तर हे 4p1 इंटू 6p3. याचा आन्सर काढूच पण अजून एक कंडिशन घ्यायची आणि मग त्या दोन्ही कंडिशनची ऍडिशन करायची आणि मग ऍक्च्युअली फायनल आन्सर येईल. सो ही केस 1 झाली. आता केस 2 आपण बघूया. ज्याच्यात आपण 1000 प्लेस आहे ना, तिला जर आपण हे घेतलं काय 3 घेतला तर मात्र आपल्याला बाकीच्या प्लेसेसचा पण विचार करायला लागेल. इफ 1000 प्लेस इज 3000 प्लेसला जर आपण 3 घेतला, इथे 3 सिलेक्ट करून टाकला कारण 4, 5, 6, 7 सिलेक्ट केले तर काय येतं हे आपण पहिल्या केस मध्ये त्याचा आन्सर काढलेले. केस सेकंड डिस्कस करतोय कारण असे काही नंबर्स आहेत जे 3, 4, 1, 2 असा नंबर आहे ना, तो याच्यापेक्षा मोठा आहे, तो कन्सिडर करायला हवा. पण आधीच्या केस मध्ये ते आपण घेतलेच नाहीत नंबर कारण आपण 1000 प्लेसलाच 4 और 5, 6 किंवा 7 घेतलं. त्यामुळे हे जे नंबर आहेत मधले 3401 पासून 3499 पर्यंतचे म्हणजे 3401 पासून 34 आता 0 नाही आहे, सो 3412 पासून 3498 पर्यंतचे जे नंबर आहेत ते आपण डिस्कसच केले नाहीत, ते कन्सिडर केलेले नाही, काउंट केले नाही, त्यांना पण बघावं लागेल. म्हणून आता त्याचा विचार करूया. सो 1000 प्लेसला 3 असेल, इथे 3 गेला की हा झाला. आता रिमेनिंग प्लेसला काय चालेल आणि काय नाही. इथे जर 3 असेल तर इथे 2 चालेल का, विचार करा. 3400 ग्रेटर दॅन 3400 आहे, 3, 2 आणि मग इथे 9 आणि 8 जरी टाकला तरी हा नंबर लेस दॅन दिस नंबर होईल. त्यामुळे इथे पण कंडिशन लागणार आहे. इथे कोणते नंबर पॉसिबल आहेत, ओनली 4, 5, 6, 7 त्यातलेच नंबर सेकंड प्लेसला घेऊ शकतो, फक्त उरलेले कुठलेही घेऊ शकत नाही बिकॉज याच्यापेक्षा मोठा नंबर हवा आहे ना. सो इथे 4, 5, 6, 7 एवढेच ऑप्शन आहेत. सो 100 प्लेस देन 100th place number will be catch 1. Then 100th place number will be from कुठल्या नंबर पासून 4, 5, 6, 7 आणि ते किती वेज ने घेता येतील, इन 4p1 वेज. सो आता ह्या प्लेसचा नंबर भरून झाला इन 3 वेज. 100 प्लेस 1000 प्लेस नंबर इज 3, आपण कंपल्सरी 3 म्हटले म्हणजे इन किती झालं, फक्त 1 इन 1 वे. टोटल नंबर ऑफ वेज किती, इन 1 वे, कारण इथे फक्त 3 फिल अप करायचं आहे ना. 1000 प्लेस इज ओनली 3 म्हणजे किती ऑप्शन आहेत, एकच ऑप्शन आहे 3 तिथे टाकायचा, तेवढाच आहे. सो इन 1 वे, त्यामुळे हा 1 वे सिलेक्ट केला आपण. देन 100 प्लेसचा जो नंबर आहे त्याच्यात काय ऑप्शन होते, 1, 2, 3, 4 ऑप्शन आहे.
आणि किती प्लेसेस फिलअप करायचे तर 1 प्लेस फिलअप करायचे युजिंग 4 नंबर्स. सो दॅट विल बी 4p1 वेज. 4p1 वेज येणार. आता अजून ह्या 2 प्लेसेस राहिल्यात त्याच्यासाठी काही कंडिशन येईल का? कुठलाही नंबर चालतील का? एकदा इथे 3 घेतला आणि इथे 4 5 6 7 पैकी कुठला तरी एक नंबर घेतला की रिमेनिंग जे 2 नंबर आहेत त्याच्यात कुठलाही नंबर चालेल. आता त्यासाठी किती नंबर रिमेनिंग राहिलेत आता? तर इथे एक गेला, सपोज 3 गेला, इथे 5 गेला, म्हणजे हे 2 नंबर्स गेले. आउट ऑफ 7 डिजिट 2 नंबर्स इथे गेले. म्हणजे आता किती डिजिट्स अवेलेबल आहेत तर 5 अवेलेबल आहेत. आणि 5 डिजिट्स हे 2 प्लेसेसना फिलअप करायचे. 5 डिजिट रिमेनिंग 5 डिजिट्स मधलं. त्यामुळे ही प्लेस झाली ती 1 वेने फिलअप करता येते. ही प्लेस झाली ती 4p1 वेने फिलअप करता येते. आणि ह्या 2 प्लेसेस राहिल्यात त्या किती वेजने फिलअप करता येतील तर 5p2 वेज. तेवढं लिहूया. अँड रिमेनिंग 2 प्लेसेस म्हणजे ह्या ही आणि ही 2 प्लेसेस इन. आता अवेलेबल नंबर किती? इथे एक डिजिट गेला 3 आणि इथे कुठला तरी एक डिजिट गेला म्हणजे अवेलेबल 5. इन 5 आणि 2 नंबर ऍड करायचे. सो 5p2 वेज. आता फर्स्ट केसचा आन्सर होता ते तरी वरती लिहून ठेवूया आपण. फर्स्ट केसचा आन्सर काय होता? केस 1 चा 4p1 into 6p3. आता आपण सेकंड केसचा आन्सर काढूया किती येते ते. देयरफॉर टोटल वेज वेअर टोटल नंबर ऑफ वेज असं घ्यायचं तुम्ही डिटेल. देयरफॉर टोटल नंबर ऑफ वेज वेअर 3 in the 1000th places and 4 5 from 4 5 6 7 in 100th places will be is equal to किती येणार? फर्स्ट आलं होतं 1 वे आलं होतं, सेकंड आलं होतं 4p1 वे झालं आणि थर्ड आलं 5p2. कारण हे सायमल्टेनियसली करायचंय ना. आपल्याला काय 1 डिजिटेड एक नंबर घेतला तो बाजूला ठेवला असं करायचं. टोटल 4 डिजिटेड नंबर फॉर्म करायचा आहे आणि तो सायमल्टेनियसली. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्लेसेसला काय काय ऑप्शन आहेत ते सगळे एकाच वेळेला करायचे. त्यामुळे मल्टिप्लिकेशन होईल. पण आपण केसेस डिस्कस केल्या त्यामुळे या 2 केसेसला ऍडिशन घेऊन म्हणजे टोटल करायला आपल्याला त्याची ऍडिशन केलं. Therefore total numbers greater than 3400 are total numbers greater than 3004 can be formed by how many ways? असं आता ते can be formed in 4p1 into 6p3. फर्स्ट केस झाले प्लस सेकंड इथं 1 च आहे, 1 ने नाही मल्टिप्लाय केलं तरी चालेल. 4p1 into 5p2 वेज. आता थोडंसं आपण सॉल्व्ह वगैरे करायचं. आता इथपर्यंत हे मेन असतं की ऍक्च्युली काय काढायचं, कुठलं परमिटेशन येणार आहे, काय कंडिशन तिथे करायची, किती तिथे ऑप्शन आहेत, दिलेलं जे आहे ते सगळं अवेलेबल आहे का, की काही तिथे कंडिशन आहे, ती कंडिशन यूज करून तेवढेच ऑप्शन आपल्याकडे आहेत. सो ते सगळं घेऊन आधी आपण पी मध्ये आन्सर काढायचं. आणि एकदा पी मध्ये आलं की मग काय सिंपल आहे ना, तुम्हाला काय पी चे फॉर्म्युले माहिती आहेत. सो विच इज इक्वल टू 4p1 मीन्स 4 into 6p3 मीन्स 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस 4p1 मीन्स 4 into 5p2 मीन्स 5 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. आता हे आन्सर काढत तसं नाही आहे, हे तुम्ही काढा. त्याचा 6 मधलं 3 फॅक्टोरियल कॅन्सल होईल, मग काय प्रॉडक्ट येतो, 5 मधला 2 फॅक्टोरियल कॅन्सल होईल, रिमेनिंग प्रॉडक्ट काय येतो आणि ते सगळं करून ॲडिशन करून there will be number of ways of number greater than 3400 with repetition is not allowed. असा तो फर्स्ट क्वेश्चन होता आणि त्याचे काही पार्ट्स दिले होते कंडिशन घालून. तर त्या सगळ्या कंडिशनचे पार्ट घेऊन आपण ते सगळं फर्स्ट एक्झाम्पल आपण. सो अजून एक एक्झाम्पल आहे, पण मगाशी सुरुवातीला जे एक्झाम्पल लिहिलं ते चुकून थोडासा पार्ट लिहायचा राहिला होता. एवढंच स्टेटमेंट सुरुवातीला लिहिलं होतं, पण आपल्याला हे 7 डिजिट यूज नाही करायचे. तर ह्या एक्झाम्पलसाठी फ्रॉम 0 1 2 3 4 हे डिजिट यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. तर हे सॉरी हे राहिलं होतं लिहायचं, तर मी आता ते जस्ट इथे जॉईन केलं आहे त्याला. सो आपला नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे की हाऊ मेनी 4 डिजिटेड नंबर्स कॅन बी फॉर्म युजिंग 0 1 2 3 4 5 विच आर ग्रेटर दॅन 1000 अँड लेस दॅन 4000 इफ रिपिटेशन इज अलाउड. सो आपल्याला कंडिशन दिली आहे 4 डिजिटेड नंबर फॉर्म करायचा आहे, ग्रेटर दॅन 1000 पाहिजेत. त्यामुळे कुठल्या प्लेसला काय नंबर पॉसिबल आहेत ते थोडंसं आपण डिस्कस करू. त्यावरून आपल्याला कुठला NPR देते म्हणजे कुठलं परमिटेशन येईल ते लक्षात येईल.
सो 4 प्लेसेस आहेत, 4 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे आणि फ्रॉम या 5 डिजिट्स मधनं फॉर्म करायचा आहे. आता फर्स्ट प्लेसला आपल्याला डिस्कस करावं लागेल. 0 चालेल का? नाही चालणार, बिकॉज ग्रेटर दॅन 1000 पाहिजे. सो 1 ऑप्शन चालेल, 2 चालेल, 3 चालेल. 4 अलाउड आहे का? 4 चालेल का? नाही, बिकॉज लेस दॅन 4000 पण पाहिजे. सो इथे 1 2 3 ओनली 3 ऑप्शन्स आहेत. सो आधीचं एक्झाम्पल मध्ये जसं बघितलं ना, तो प्रत्येक डिजिट आपण म्हणजे प्रत्येक प्लेस आपण चेक करूया की कुठले ऑप्शन चालतील कुठले नाही, त्याप्रमाणे ते परमिटेशन येईल. सो फर्स्ट जे आहे, फर्स्ट 1000 प्लेसला जे आहे ते फक्त 3च डिजिट अलाउड आहेत, बिकॉज ही आणि ही कंडिशन ॲट अ टाइम सॅटिस्फाय व्हायला हवी. सो 1 2 3 चालतील आणि रिपिटेशन अलाउड आहे. सो 3 3 3 3 असा नंबर चालेल किंवा 3 0 0 0 असा नंबर चालेल आणि हे सगळे नंबर लेस दॅन 4000 आणि ग्रेटर दॅन 1000 येतील. आता रिमेनिंग ज्या प्लेसेस आहेत त्यासाठी कुठले नंबर अवेलेबल आहेत? इथे सपोज 0 टाकला 1 2, तर 3 0 1 2 विच इज लेस दॅन 4000 अँड ग्रेटर दॅन 1000, किंवा इथे 4 घेतला, इथे 3 घेतला, देन दॅट नंबर ऑल्सो, किंवा थोडेसे आपण बघू, इथे 4 घेतला, इथे 1 0 घेतला, किंवा 4 4 4 अगदी घेतला, जरी 3 4 4 4, that will be less than 4000. सो इथले जे 3 डिजिट्स आता राहिले त्याच्यासाठी तशी काही कंडिशन राहिली नाही, कारण तिथे कुठलेही नंबर जरी तुम्ही यूज केले तरी चालणार आहे आणि रिपीटेशन अलाउड आहे. त्यामुळे हा नंबर जरी इथे गेला असेल तरी हाच नंबर आपण इथे पण रिपीट करू शकतो. आणि इथे 1000 प्लेसला आपण 0 घेतलेलाच नाही कन्सिडरेशन मध्ये, 1 2 और 3 मधनच घेणार आहोत. त्यामुळे 1000 प्लेस एकदा फिक्स झाली आहे, यातला हा जो नंबर आहे तो सुद्धा रिपीटेडली आपण यूज करू शकतो. सो टोटल डिजिट्स किती आहेत अवेलेबल? 0 1 2 3 4 हे 5 डिजिट्स आहेत. त्यामुळे ह्या 3 प्लेसेसना या 5 मधले कुठलेही डिजिट्स कसेही तुम्ही इथे यूज केले तरी चालतील. रिपीटेशन अलाउड असले की काय कसं येतं आन्सर त्याचं n⁻r असा आन्सर घ्यायला हवं. सो आपण आता त्या फक्त ह्या प्लेसला हे 3 ऑप्शन आणि ह्या 3 प्लेसेसला कुठलाही डिजिट, म्हणजे ह्या 5 मधला कुठलाही डिजिट चालेल असते घेणार. सो 1000 प्लेसला काय ऑप्शन आहे? 1 2 and 3 आणि फिल कशी होईल ती? इन किती वेज? इन 3p1 वेज. कारण 3 ऑप्शन अवेलेबल आहेत, त्याच्यातनं एक प्लेस फिलअप करायचे. सो इन 3p वेज ती होईल. अँड रिमेनिंग 3 प्लेसेस, या 1 2 3 या 3 प्लेसेस हे तर सगळे ऑप्शन आहेत. एकदा चेक करा की हे सगळ्या ऑप्शनचा कुठलाही ऑप्शन यूज केला तरी ह्या 2 नंबरच्या मध्येच येत आहेत ना, ते मध्येच येतील, कारण आपण सुरुवात 1 2 3 एवढ्याच नंबरने केली आहे. त्यामुळे 4 ने जर आपण सुरुवात केली असती तर मग 4 0 0 0 तोही चालला नसता, बिकॉज लेस दॅन 4000 म्हटले. त्यामुळे 399 पर्यंतचेच फक्त चालू शकतात तिथे. सो रिमेनिंग 3 प्लेसेस बाय युजिंग 0 1 2 3 4 ऑल 5 digits can be used in किती वेज? इन 5. आता किती प्लेसेस फिलअप करायच्या? 1 2 and 3 आणि अवेलेबल किती आहेत? 5, म्हणजे n इज इक्वल टू किती आहे? 5 अँड r किती एका वेळेला सिलेक्ट करायचे? 3 प्लेसेस सिलेक्ट करायचे ना. पण NPR चा इथे फॉर्म्युला काय आहे? रिपीटेशन अलाउड आहे. सो n⁻r येणार ना, n⁻r वेज मीन्स 5⁻3 वेज. हे झालं 3p1 वेज आणि हे फर्स्ट प्लेस झाली 3p1 वेज. रिमेनिंग 3 प्लेसेस झाल्या 5 वेज. सो टोटल नंबर ऑफ वेज किती झाले? देयरफॉर टोटल नंबर ऑफ वेज forming 4 digit numbers from 0 1 2 3 4 which are greater than 1000 and less than 4000 where repetition is allowed, हे सगळं स्टेटमेंट आहे, इज इक्वल टू किती येणार? सो 3p1 into 5 क्यूब. सो 3p1 मीन्स किती आले? 3 आणि 5 क्यूब म्हणजे 5 5 5 25 25 125 नो 125 आणि हे जे काही त्याचा आन्सर येईल ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. सो अशा पद्धतीने ही परमिटेशनची वर्ड एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायची असतात. जे दिलेलं आहे, जे अवेलेबल आहे त्याच्यातनं काय कंडिशन्स येतील, कुठल्या कंडिशन्स तिथे चालतील, असं ते सगळं जरा बघायला विचार करायला लागतं आणि मग त्यानंतर ते आहे सिंपल.
एकदा तुम्हाला ते किती नंबर ऑफ वेज हे परमिटेशन मध्ये तुम्ही एकदा काढलात की मग नंतर फक्त काय कॅल्क्युलेशन ते फक्त एक्झॅक्ट तुम्हाला काढायचे की कुठली कंडिशन कशी फिलअप होईल आणि कसं ते सॉल्व्ह होईल. म्हटलं तसं खूप जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह केलीत की आपोआपच प्रॅक्टिस होईल. प्रॅक्टिस झाली की मग तुम्हाला ते सुचायला लागेल. धन्यवाद.